नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मानसशास्त्राची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मानसशास्त्र एक स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयाला आलेलं आहे. आजच्या 21व्या शतकामध्ये हे अत्यंत प्रगत अशा प्रकारचं शास्त्र म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. 21वं शतक हे मानसशास्त्राचं शतक आहे असं अनेकदा म्हटलं जातं. तर जगाच्या पाठीवर माणूस आहे तिथे मानसशास्त्र पोहोचलं आहे असं म्हटलं तर आज वावगं ठरणार नाही. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आज मानसशास्त्राने प्रवेश केलेला आहे. मानसशास्त्र हे खूप आधुनिक अशा प्रकारचं शास्त्र म्हणून आज ओळखलं जातं. मानवी जीवनाच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर कुतूहलातून अनेक नवीन शोध लागत गेले. त्यातूनच मग आपण बघतो की भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र यासारखी शास्त्र उदयाला आली. आणि त्याचप्रमाणे लोक असं का वागतात असा एक प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. आणि या कुतूहलापोटीच मानसशास्त्राचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आणि त्यातूनच मानसशास्त्राचा जन्म झाला असं म्हणतात. जगातील कोणत्याही दोन व्यक्ती त्या एकसारख्या असत नाही आणि मग प्रत्येक व्यक्तीचे चालणं, बोलणं, वागणं हे वेगवेगळं असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच पद्धतीने त्या व्यक्तीचे मनोव्यापार जर पाहिले तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसतो. कोणत्याही दोन व्यक्तीचे मनोव्यापार सारखे असत नाही. त्या व्यक्तीच्या इच्छा, आकांक्षा, प्रेरणा, त्याचबरोबर विचार करण्याची पद्धती हे सगळं वेगवेगळं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि काही लोक आपल्याला शांत प्रवृत्तीचे दिसतात तर काही लोक सरळ मार्गी दिसतात, काही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे दिसतात. म्हणजे आपण बघतो की व्यक्ती तितक्या प्रकृती तेवढ्या तशाप्रमाणे प्रत्येक व्यक्ती ही एकमेकापासून वेगळे असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग एक प्रश्न असा निर्माण होतो की लोक असं का वागतात आणि या प्रश्नामध्ये किंवा लोकांचं वर्तन हे वेगवेगळ्या परिस्थितीनुसार का बदलतं किंवा लोकांच्या वागण्यामध्ये परिस्थितीनुसार फरक का पडतो किंवा व्यक्ती लोक सोबतच्या परिस्थितीतून माहिती गोळा कशी करतात, ती साठवतात कशी, आणि त्याच पद्धतीनं ज्या वेळेला एखादी समस्या सोडवायची असते त्यावेळेला ती समस्या कशा प्रकारे सोडवली जाते, यासारखे अनेक प्रश्न आपल्या समोर निर्माण होतात. आणि मग या प्रश्नाची उत्तरं मिळवण्याच्या प्रयत्नांवर मानसशास्त्राचा जन्म झाला असं म्हटलं जातं. आजच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर मनुष्य इतका प्रगत झाला आहे, हे जर खरे असलं तरी देखील तितक्याच त्याबरोबर जितक्या प्रगती झालेली आहे त्याचबरोबर मानवासमोरच्या समस्या सुद्धा आज वाढलेल्या दिसतात. दळणवळणाच्या सुविधा वाढल्या परंतु माणसापासून दूर गेल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं आज मग आपण बघतो की इंटरनेट असेल, दूरदर्शन असेल, याच्यातून माहितीचा प्रचंड अशा प्रकारचा भडीमार आपल्यावरती सातत्यानं सुरू असतो आणि प्रचंड प्रमाणात माहिती मिळते. आणि मग या सगळ्या बरोबरच दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर ताणतणाव वाढलेले आहेत, अनेक मानसिक समस्या वाढलेल्या आहेत. आणि मग या ताणतणावातूनच आज प्रत्येक व्यक्तीला म्हणण्यापेक्षा अनेक क्षेत्रामध्ये मानसशास्त्राच्या ज्ञानाची गरज निर्माण झाली. आणि मग मानसशास्त्राचं उपयोजन जे आहे हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलं जाऊ लागलं. आणि मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केले जात असलेल्या या मानसशास्त्राच्या उपयोजनातूनच पुढे मानसशास्त्राचा विकास झाला असं म्हणता येईल. एबिंगहॉस नावाच्या शास्त्रज्ञानं एक असं विधान केलेलं आहे की मानसशास्त्राचा भूतकाळ अतिशय प्रदीर्घ आहे परंतु त्याचा इतिहास मात्र थोडा आहे, अशा प्रकारचं विधान त्यांनी केलेलं आहे. तर मानसशास्त्राचा जन्म कधी झाला याची जर मुळं शोधायची झाली तर आपल्याला इसवी सनापूर्वीच्या ग्रीक काळामध्ये जावं लागतं. ग्रीक तत्ववेत्ते अरिस्टॉटल असेल, प्लुटो असेल किंवा यांच्या विचारातून किंवा यांच्या लिखाणातून आपल्याला मानसशास्त्राची मुळं सापडतात. आपण जर बघितलं तर इसवी सन पूर्व काळामध्ये अरिस्टॉटल यानं डी ॲनिमा नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि या डी ॲनिमा नावाचा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ मानसशास्त्रातला आद्य ग्रंथ म्हणून ओळखला जातो. डी ॲनिमा या शब्दाचा अर्थ काय? डी ॲनिमा या शब्दाचा अर्थ आत्म्याबाबत किंवा आत्म्याविषयी असा होतो. आता मानसशास्त्राला आपण बघितलं तर इंग्रजीमध्ये सायकोलॉजी असा प्रतिशब्द आहे आणि मग तो ग्रीक भाषेतील सायकी आणि लोगस या दोन शब्दापासून मिळून बनलेला आहे. आणि मग यातील सायकी या शब्दाचा अर्थ आत्मा असा होतो तर लोगस या शब्दाचा अर्थ शास्त्र असतो. आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघितलं तर मानसशास्त्राचा अभ्यास विषय हा आत्मा हा होता. म्हणजे आत्म्याबाबतचं विवेचन करणारं लिखाण किंवा आत्म्याबाबतचा विचार हा या ठिकाणी मानसशास्त्रामध्ये केला जात होता. तसं पाहिलं आपण तर मानसशास्त्राला सुरुवातीच्या काळामध्ये स्वतंत्र अस्तित्व नव्हतं. ते तत्वज्ञानाची एक शाखा म्हणून ओळखलं जात होतं. आणि मग या ठिकाणी
आपण जर बघितलं तर नंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं 1850 नंतर मानसशास्त्राच्या शास्त्रीय अभ्यासाला सुरुवात झाली असं म्हणता येईल. 1875 मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सर्वप्रथम मानसशास्त्राचा एक स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर आपण बघतो की 1879 साली जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठामध्ये विल्यम वुंट या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. म्हणून त्याला विल्यम वुंट यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. तर आता आपण मानसशास्त्राच्या व्याख्या पाहणार आहोत. आपण पाहिलं की अरिस्टॉटलच्या काळामध्ये सायकी आणि लोगस या दोन ग्रीक शब्दापासून सायकोलॉजी हा शब्द तयार झालेला आहे. आणि यातील सायकी या शब्दाचा अर्थ आत्मा आणि लोगस या शब्दाचा अर्थ शास्त्र असा होतो. आता ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटलच्या काळामध्ये मानसशास्त्र हे तत्वज्ञानाची एक शाखा होती. आणि या काळामध्ये सायकी म्हणजे आत्मा असा अर्थ घेऊन मानसशास्त्रामध्ये आत्मतत्वाचा अभ्यास केला जात होता. आणि ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल जो आहे यांनी जो पहिला ग्रंथ लिहिला डी ॲनिमा नावाचा, या डी ॲनिमाचा अर्थ सुद्धा आत्म्याविषयी किंवा आत्म्याबाबतचे विवेचन असा होतो. आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र अशा प्रकारची पहिली व्याख्या ही मानसशास्त्राची करण्यात आलेली होती. आता बऱ्याच काळापर्यंत ही व्याख्या रूढ होती, परंतु नंतरच्या काळामध्ये ही व्याख्या मागे पडली. याचं कारण आत्मा ही अमूर्त अशा प्रकारची संकल्पना आहे आणि आत्म्याचं अस्तित्व आपल्याला दाखवता येत नाही. म्हणजे आत्मा आहे किंवा नाही, आत्मा असेल तर तो शरीरात कुठे असतो, त्याचं कार्य कसं चालतं, त्याचं स्वरूप कसं आहे, यासारख्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येत नाही. आणि त्यामुळे आत्मा ही एक अमूर्त अशा प्रकारची संकल्पना असल्यामुळे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र ही व्याख्या नंतरच्या काळामध्ये मागे पडली. त्यानंतर आपण जर पाहिलं तर मॅकडुगल या संशोधकानं सायकी म्हणजे मन अशा प्रकारचा अर्थ घेतला आणि मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी मानसशास्त्राची दुसरी व्याख्या केली. मॅकडुगल यांच्या मते मानसशास्त्र हे मानवी मनाचं अनुभवाधिष्ठित व वर्णनात्मक शास्त्र आहे अशा प्रकारची व्याख्या त्यांनी केली. आणि मानवाचं कार्य व रचना यांचा अभ्यास मानसशास्त्रात केला जातो असं त्यांनी स्पष्ट केलं. परंतु आपण जर पाहिलं तर मन ही सुद्धा संकल्पना आत्म्याप्रमाणेच अमूर्त अशा प्रकारची संकल्पना आहे. म्हणजे मन आहे किंवा नाही, त्याचं अस्तित्व कुठे असतं, त्याचं कार्य कसं चालतं, यासारख्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येत नाही. त्यामुळं ही व्याख्या सुद्धा मागे पडली. त्यानंतरच्या काळामध्ये 19व्या शतकापर्यंत ही मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र हीच व्याख्या होती. परंतु 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये अनेक शास्त्रांची प्रगती झाली. त्यामध्ये रसायनशास्त्र असेल, शरीरशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल आणि अशा शास्त्रांचा विकास या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर झाला. आणि मग याच काळामध्ये विल्यम वुंट नावाच्या संशोधकानं इसवी सन 1879 साली जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठामध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. आणि या प्रयोगशाळेमध्ये मानसशास्त्राच्या किंवा बौद्धिक अनुभवाचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मग मानसशास्त्र म्हणजे बौद्धिक अनुभवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे अशा प्रकारची व्याख्या ही विल्यम वुंट यांनी मांडली. आणि मग त्याच काळामध्ये बौद्धिक अनुभव म्हणजे काय हे स्पष्ट करत असताना त्यांनी असे सांगितले की आपण जागे असताना आपल्याला जो काही बाह्य जगाचा अनुभव येतो त्याला त्यांनी बौद्धिक अनुभव असं म्हणले. जाणीव असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. म्हणजे बौद्धिक जाणीव म्हणजे काय, आपण जागे असताना आपल्याला आजूबाजूला जे काही चाललेलं आहे त्याची जी काही जाणीव होते त्याला बौद्धिक जाणीव असं म्हटले. आणि या बौद्धिक अनुभवांचा किंवा जाणीवेचा अभ्यास करणारं शास्त्र ही अशा प्रकारची मानसशास्त्राची व्याख्या त्यांनी केली. आणि मग त्याने असं स्पष्ट केलं की बौद्धिक अनुभवाचा अभ्यास कसा करायचा, तर आत्मनिरीक्षण पद्धतीच्या सहाय्याने करायचा असं त्यांनी स्पष्ट केलं. आणि मग बौद्धिक अनुभवाचा अभ्यास आत्मनिरीक्षण पद्धती म्हणजे काय, तर स्वतःच्या अनुभवांचं निरीक्षण करायचं किंवा स्वतःला एखाद्या प्रसंगामध्ये आलेल्या अनुभवाचं निरीक्षण विवेचन स्वतःच करायचं अशा प्रकारची पद्धती त्यांनी वापरली.
आणि त्या बौद्धिक अनुभवांचा प्रायोगिक अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्याने अशा प्रकारची व्याख्या केली की मानसशास्त्र हे बौद्धिक अनुभवाचे शास्त्र ही मानसशास्त्राची तिसरी व्याख्या म्हणून आपण याच्याकडे सिग्मंड फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञाने अबोध मनाची संकल्पना मांडली. मानसशास्त्र अबोध म्हणजे ज्याप्रमाणे बोधात्मक जाणीवेचा अभ्यास केला जातो त्याचप्रमाणे अबोधात्मक जाणीवेचा सुद्धा अभ्यास केला गेला पाहिजे अशा प्रकारचं मन सिग्मंड फ्रॉइड यांनी मांडलं. आणि त्याने असं स्पष्ट केलं की अबोध मन हे खूप मोठं आहे, बोधात्मक जाणीवेपेक्षा किंवा अबोधात्मक जाणीव ही खूप मोठी आहे हे त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी किंवा या जाणीवांचं वर्णन करत असताना हिमनगाची उपमा दिलेली आहे. म्हणजे समुद्राच्या पाण्यावरती तरंगणारा हिमनगाचा 1 भाग हा पाण्याच्या वरती असतो तर उरलेला 9 भाग हा पाण्याखाली बुडलेला असतो. आणि मग या बुडलेला जो पाण्याखाली बुडलेला 90% भाग जो आहे त्यालाच त्यांनी अबोध मन असं म्हटलेलं आहे आणि पाण्याच्या वरती तरंगणारा जो भाग आहे त्याला बोधात्मक जाणीव किंवा बोधात्मक मन असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग त्याने असं स्पष्ट केलं की मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध जाणीवेमध्ये असणाऱ्या अनेक इच्छा आकांक्षा प्रेरणा ज्या आहेत ह्या आपल्या वर्तनावरती अप्रत्यक्षपणानं परिणाम करत असतात हे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्यामुळं मानसशास्त्रामध्ये बोधात्मक जाणीवेच्या बरोबर अबोधात्मक जाणीवेचा सुद्धा अभ्यास केला गेला पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला. त्यानंतर मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक आणि अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र अशा प्रकारची व्याख्या नंतरच्या काळामध्ये रूढ झाली. काही काळपर्यंत हीच व्याख्या रूढ होती. त्यानंतर अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जॉन बी वॅटसन यांनी सर्वात अगोदर वर्तनाची संकल्पना मांडली आणि त्याने असं सांगितलं की मानसशास्त्र हे वर्तनाचं शास्त्र आहे असं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. आता वर्तन म्हणजे काय तर आपल्या सर्व प्रकारच्या क्रिया प्रतिक्रियांचा समावेश हा वर्तनामध्ये होतो. म्हणजे आपण जे काही आपलं चालणं असेल, बोलणं असेल, वागणं असेल तर या सर्वांचा समावेश त्यांनी वर्तन या संकल्पनेमध्ये केला. परंतु वॅटसन यांनी वर्तनाचा अर्थ घेत असताना उद्दीपक आणि प्रतिक्रिया यंत्रणा म्हणजे वर्तन असं स्पष्ट केलेलं होतं. म्हणजे उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन असं त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता. उद्दीपक म्हणजे काय तर वातावरणामध्ये जे काही अनेक घटक असतात आपल्या आजूबाजूला या वातावरणामध्ये असणाऱ्या आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जे भौतिक घटक आहेत या घटकांना आपण प्रतिक्रिया देत असतो आणि त्यांनाच उद्दीपक असं म्हटलेलं. म्हणजे घंटेचा आवाज झाला की शाळेतली मुलं बाहेर जातात किंवा घंटेचा आवाज झाल्यानंतर शाळेतले विद्यार्थी आत येतात. म्हणजे घंटेचा आवाज हा उद्दीपक आहे तर म्हणजे वर्गातून बाहेर जाणं किंवा वर्गातून आत येणं ह्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आहे. त्याचप्रमाणे आपण शहरामध्ये गेल्यानंतर लाल दिवा लावल्यानंतर सर्व वाहन चालक आपली वाहनं थांबवतात. ही वाहन चालकांनी लाल दिवा या उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया असते. अशाच प्रकारे आपलं सर्व वर्तन हे उद्दीपकाला दिलेल्या प्रतिक्रिया असतात असं वॅटसन यांनी स्पष्ट केलं. परंतु वॅटसनच्या मतामध्ये सुधारणा करण्याचं काम हे वुडवर्थ नावाच्या संशोधकाने केलं. त्याने असं सांगितले की मानवामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती आपण पाहतो प्रत्येकाचं वर्तन हे यांत्रिक पद्धतीने होत नाही. यांत्रिक पद्धतीने आपण उद्दीपकांना प्रतिक्रिया देत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिक्रिया या प्रत्येक उद्दीपकाला वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात आणि त्यामुळं त्यांनी वर्तनाचं स्पष्टीकरण असताना उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया अशा प्रकारचं सूत्र त्यांनी सांगितलं. म्हणजे उद्दीपकाला जीवाने किंवा प्राण्याने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन म्हणजे बिहेवियर इज इक्वल टू स्टिम्युलस रिस्पॉन्स असं त्यांनी सूत्रारूपानं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग या सूत्राच्या आधारे किंवा याच्यामध्ये की प्रत्येक व्यक्तीचं वर्तन आपण अभ्यासू शकतो हे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. वर्तनाचं स्वरूप लक्षात घेतल्यानंतर हीच व्याख्या आजच्या काळात सुद्धा रूढ आहे. परंतु या व्याख्येमध्ये काही मानसशास्त्रज्ञांनी पुढे जाऊन आणि काही सुधारणा केलेली आहे. त्याच्यामध्ये रॉबर्ट बॅरन या संशोधकांना अशी व्याख्या केलेली आहे की मानसशास्त्र म्हणजे वर्तन आणि बोधात्मक प्रक्रियांचा अभ्यास असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण वर्तन करतो त्याच वेळेला वर्तनाच्या पाठीमागे आपण विचार करतो, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या त्या आजूबाजूच्या परिस्थितीचा अर्थ लक्षात घेतो. या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्याला बौद्धिक प्रक्रिया असं म्हटलेलं आहे आणि किंवा आपण त्याला मानसिक प्रक्रिया असं म्हणू शकतो. तर या प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र अशा प्रकारची व्याख्या बॅरॉन यांनी केली. त्यानंतर आजच्या काळामध्ये सर्वात आधुनिक व्याख्या जी काही मानसशास्त्राची मांडली गेलेली आहे ती फेल्डमन या संशोधक रॉबर्ट फेल्डमन यांनी मांडलेली व्याख्या
ही मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या म्हणून ओळखली जाते. त्यांनी असं सांगितले की मानसशास्त्र म्हणजे वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. मानसशास्त्र म्हणजे वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. सायकोलॉजी इज द सायंटिफिक स्टडी ऑफ बिहेवियर अँड मेंटल प्रोसेस, ही व्याख्या त्यांनी मांडली आणि ही आजच्या काळामधली आधुनिक मानसशास्त्राची व्याख्या म्हणून ओळखली जाते. आता या व्याख्येमध्ये त्यांनी 3 शब्दावरती भर दिलेला आहे. ते म्हणजे वर्तन, दुसरा शब्द म्हणजे मानसिक प्रक्रिया आणि तिसरा शास्त्रीय अभ्यास असं म्हणजे. मानसशास्त्राची 3 वैशिष्ट्ये सांगता येतात की मानसशास्त्र वर्तनाचा अभ्यास करतं, त्याचबरोबर मानसशास्त्र वर्तनामागच्या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करतं, त्याचबरोबर मानसशास्त्र हे शास्त्र आहे. ही मानसशास्त्राची 3 ठळक वैशिष्ट्ये आपल्याला या व्याख्येवरून सांगता येतात.